नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 14 ऑक्टोबर 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे. विश्वावसुनाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. शरद ऋतू आहे. अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाची अष्टमी आहे. नक्षत्र पुनर्वसू आहे. योग सिद्ध आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो कौनव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो तैतील आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:13 ते 1:40 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:49 ते 12:37 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:08 ते 4:35 आणि यमगंड काळ सकाळी 9:18 ते 10:45 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे पशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय अजिबात घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कर्क राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र शनी नेपच्यून बरोबर त्रिकोण योग करेल. शुक्र हर्षल बरोबर लाभ योग करेल. आजच्या दिवशी शुक्राचा नेपच्यून बरोबर प्रतियोग आणि हर्षल बरोबर त्रिकोण योग होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊ 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. वेळातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. द्वितीयातील हर्षल आणि अष्टमातील शुक्र याबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. आजच्या दिवशी शुक्राचा नेपच्यूनशी प्रतियोग आणि हर्षलशी त्रिकोण योग होणार आहे. दिवस तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत करा, आराम करणं पसंत करा. म्हणजे तो आराम सुद्धा तुम्हाला मिळेल. घरातून एकमेकांचे नातेसंबंध सुद्धा होतील. त्यांच्यावर कुठे बाहेर जाण्याचा योग संभवतो. याचमुळे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास लोक कव्हर करू शकते. दिवस आजचा मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या तृतीय समाज चंद्राचं भ्रमणात लाभातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. तुमच्याच राशीतील हर्षल आणि पंचमातील शुक्र याबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. पंचमातील शुक्र हा लाभातील नेपच्यून बरोबर प्रतियोग करेल आणि तुमच्याच राशीतील हर्षल बरोबर त्रिकोण योग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुमचं करिअर वगैरे जास्त महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे ग्रंथी कामं पूर्ण सुद्धा होताना दिसते. कमिटमेंट प्रॉमिसेस कागदोपत्री व्यवहार याकरता आजचा दिवस उत्तम राहील. आजच्या दिवशी नवीन कामाची सुरुवात तरी करू शकता. तुमचा मूड कॉन्फिडन्स एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. याचप्रमाणे येत्या 2 ते 3 दिवसामध्ये खास करून जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर थोड्याफार प्रमाणात मतभेद चित्र अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. वेळातील हर्षल बरोबर आणि चतुर्थातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दशमातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. चतुर्थातील शुक्र हा दशमातील नेपच्यून बरोबर प्रतियोग करेल आणि वेळातील हर्षल बरोबर त्रिकोण योग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी खास करून तुम्हाला काय चांगले उत्तम लाभ मिळू शकतात. तुमचं जे कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडीकडे वळू शकतील. याचप्रमाणे काही चांगले इंट्युशनसुद्धा येऊ शकते. मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कमचे काही अनुभव तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये घरातील ज्या व्यक्ती असतील त्यांच्याकडे थोडंसं लक्ष द्या. त्यांच्यासोबत छोट्या मोठ्या कारणामुळे वाद होऊ शकते. त्या संदर्भात काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे.
भाग्यातील शनी नेपच्यूनबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. तृतीयातील शुक्र आणि लाभातील हर्षल याबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. याचमुळे तृतीयातील शुक्र हा भाग्यातील नेपच्यूनबरोबर प्रतियोग करेल आणि लाभातील हर्षलबरोबर त्रिकोणयोग करेल. दिवस आजचा अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती पूर्ण होताना दिसेल. कमिटमेंट प्रॉमिस तर ती करू शकता. काही अनपेक्षित लाभसुद्धा मिळू शकतील. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर तत्संबंधी काही चांगले उत्तम अनुभव तुम्हाला मिळू शकते. त्याचप्रमाणे येणार 2 ते 3 दिवसामध्ये खास करून थोडंसं कमिटमेंट प्रॉमिसेसपासून लांब राहणं गरजेचं राहील. दिवसाचा मात्र तुमच्यासाठी भाग्यशाली कसाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील शनी बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दशमातील हर्षल आणि द्वितीयातील शुक्र याबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. द्वितीयातील शुक्रावर अष्टमातील नेपच्यून हा प्रतियोग करेल आणि दशमातील हर्षल त्रिकोणयोग करेल. दिवस आजचा महत्त्वपूर्ण राहायच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त आणि महत्त्वपूर्ण कामं करण्यामध्ये तुमचा कल राहील. काही छोटे मोठे उत्तम लाभसुद्धा तुम्हाला मिळू शकते. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संबंधीसुद्धा फिरणं वगैरे होऊ शकेल. मात्र कामं तुमची मार्गी लागू शकते. येत्या 2 ते 3 दिवसात खर्चावरती नियंत्रण ठेवा. अनपेक्षित अनावश्यक खर्च होण्याची शक्यता जास्त प्रमाणात आहे. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही चांगले लाभसुद्धा मिळताना दिसून येतील. आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या लाभ असताना चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. भाग्यातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. तुमच्या राशीतील शुक्राबरोबर सुद्धा हा चंद्र लाभयोग करेल. तुमच्या राशीतील शुक्र आणि सप्तमातील नेपच्यून हे परस्पर प्रतियोग करतील आणि भाग्यातील हर्षल त्रिकोणयोग करेल. आजचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुख मधुर अशा प्रकारचे दिसून येते. वैवाहिक जोडीदाराबरोबर बाट करण्याचा योग सुद्धा संभवतो. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. काही चांगले उत्तम अनपेक्षित लाभ येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मिळू शकतील. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभप्रदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुला रास. तुला राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील शनी नेपच्यूनबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. अष्टमातील हर्षल आणि व्ययातील शुक्र याबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. व्ययातील शुक्राबरोबर षष्ठातील नेपच्यून प्रतियोग करेल आणि अष्टमातील हर्षल त्रिकोणयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवनवीन संकल्पना सुचू शकतील. त्या संदर्भातल्या काही उत्तम घडामोडीसुद्धा बनू शकतील. याचप्रमाणे येणार 2 ते 3 दिवसात थोडंसं फिरणं वगैरे जास्त होईल. याचप्रमाणे कुठलाही महत्त्वपूर्ण व्यवहार येणार 2 ते 3 दिवसात करू नका. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. सप्तमातील हर्षल लाभातील शुक्र याबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. लाभातील शुक्राबरोबर पंचमातील नेपच्यून प्रतियोग करेल आणि सप्तमातील हर्षल त्रिकोणयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी खास करून महत्त्वपूर्ण कामं तुमच्या मागे लागू शकतील. तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्या ती अगदी सहजपणे उरुला होताना दिसेल. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर आजच्या दिवशी तत्संबंधी काही चांगले उत्तम अनुभव तुम्हाला येऊ शकतील. नवीन कामाची सुरुवात तुम्ही करू शकता. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये खास करून तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. आर्थिक व्यवहाराच्या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. त्याचबरोबर शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. त्याचप्रमाणे दशमातील शुक्र, षष्ठातील हर्षल बरोबर आणि दशमातील शुक्राबरोबर हा चंद्र
लाभयोग करेल. त्याचप्रमाणे दशमातील शुक्र आणि चतुर्थातील नेपच्यून हा प्रतियोग करेल आणि षष्ठातील हर्षलबरोबर दशमातील शुक्र त्रिकोणी करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले अनपेक्षित लाभ मिळू शकते. महत्त्वपूर्ण कामंसुद्धा मार्गी लागत दिसेल. मात्र नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करून टाका. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही अनपेक्षित गोष्टी घडू शकते की ज्या शुभप्रदायी असते. मात्र कमिटमेंट प्रॉमिसेसपासून लांब राहणं गरजेचं राहील. दिवस आजचा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या सप्तम स्थानाचंद्राचं भ्रमण आहे. तृतीयात शनी नेपच्यून बरोबर चंद्र त्रिकोणात करेल. पंचमातील राशीला आणि भाग्यातील शुक्र याबरोबर चंद्र लाभयोग करेल. यात कोणाला भाग्यातील शुक्राबरोबर तृतीयातील नेपच्यून प्रतियोग करेल आणि पंचमातील हर्षल त्रिकोणात करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी जबरदस्त दिसून येईल. जे कामं हाती घ्याल ते अगदी सहजपणे मार्गी लागताना दिसून येतील. याचप्रमाणे आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारचा दिसून येईल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. मात्र कमिटमेंट प्रॉमिसेसपासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. दिवसाचा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातील शनी नेपच्यून बरोबर चंद्र त्रिकोणयोग करेल. चतुर्थातील हर्षल आणि अष्टमातील शुक्र याबरोबर चंद्र लाभयोग करेल. अष्टमातील शुक्राबरोबर द्वितीयातील नेपच्यून हा प्रतियोग करेल आणि चतुर्थातील हर्षल त्रिकोणिक करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं. आर्थिक संदर्भात त्यांनी महत्त्वपूर्ण काही इन्व्हेस्टमेंट करू शकतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात थोडंसं आरोग्याच्या संदर्भात त्रास लो कव्हर करू शकतील. मोठे कुठलेही व्यवहार करू नका. प्रलोभनाच्या मागे लागू नका. मात्र घरातील व्यक्तींबरोबर नातेसंबंध सुधारतील. आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या पंचम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील शनी नेपच्यून बरोबर चंद्र त्रिकोणयोग करेल. तृतीयातील अश्विनी बरोबर आणि सप्तमातील शुक्राबरोबर चंद्र लाभयोग करेल. सप्तमातील शुक्राबरोबर तुमच्याच राशीतील नेपच्यून प्रतियोग करेल आणि तृतीयातील हर्षल त्रिकोणयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी जबरदस्त दिसून येईल. नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू शकता. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये केलेले ट्रेड फलदायी राहतील. वैवाहिक जोडीदारावरती नातेसंबंध जातील. यानंतर 2 ते 3 दिवसामध्ये थोडंसं वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देण्यात गरजेचं राहील. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 14 ऑक्टोबर 2025 संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.